श्री स्वामी समर्थ. कसे आहात? मजेत आहात ना? असलंच पाहिजे, कारण तुमची पूर्ण कनेक्टिव्हिटी माझ्याशी आहे. तर आताची एनर्जी जी आपण चेक करणार आहे ती 3 तारखेला दिसणाऱ्या ग्रहणावरती आपली चर्चा असणार आहे आणि ते या राशीसाठी असणार आहे, कुंभ राशीसाठी असणार आहे. या वर्षात अगोदरच कुंभ राशीला आणि सिंह राशीला शनी दोष निर्माण झालेला आहे, शनीची 7.5 निर्माण झालेली आहे. त्यामुळे तुम्हाला या वर्षामध्ये सुद्धा त्रास आहे आणि ग्रहणाचा जास्त इफेक्ट तुमच्यावरती म्हणजेच कुंभ राशीवरती आणि सिंह राशीवरती जास्त पडताना दिसत आहे. अजून दुसरं असं आहे की तुमच्या ह्या 2 राशीला जास्त त्रास होताना दिसत आहे, मानसिक त्रास होताना दिसत आहे, वैवाहिक आयुष्यामध्ये त्रास होताना दिसत आहे. कुंभ राशीसाठी जर सांगायचं म्हटलं तरी शनीची 7.5 तुम्हाला सुरू आता जस्ट तर आहेच आहे, पण त्याचा जास्त इफेक्ट म्हणजेच ग्रहणाचा जास्त इफेक्ट तुमच्यावरती सुद्धा पडताना दिसत आहे. म्हणजेच सिंह राशी आणि तुम्ही ह्या 2 राशींवरती जास्त इफेक्ट पडताना दिसत आहे. वैवाहिक रिलेशनशिप बिघडताना दिसत आहे, त्यामध्ये मतभेद होताना दिसत आहे, दोघांमध्ये वादविवाद होताना दिसत आहे. मारहाणीचे प्रकार सुद्धा अचानकपणे घडू शकतात. तुमच्या दोघांमध्ये अचानकपणे काहीतरी तीव्रतेचं भांडण होते, शिवीगाळ होते, मारहाण होते, अशा काही गोष्टी तुमच्यामध्ये होताना दिसत आहेत. घटस्फोट पर्यंत ह्या गोष्टी जातील असं सुद्धा दिसत आहे. तुम्हाला या काळामध्ये थोडंसं सतर्क राहायचं आहे, जेणेकरून तुमच्यामध्ये वादविवाद होणार नाहीत. ह्या सगळ्या गोष्टीचा जरासं काळजी घ्यायची आहे. आणि दुसरं असं आहे की तुमच्यामध्ये जर रिलेशनमध्ये म्हणजे पास्टमध्ये कोणत्या गोष्टी असतील, कोणती एखादी व्यक्ती असेल जी आत्ता तुमच्या या काळामध्ये तुम्हाला मेसेज करेल किंवा DM करेल किंवा तुमच्या आयुष्यात अचानकपणे येईल आणि परत एकदा वातावरण निर्माण होईल वाईट गोष्टीकडून, अशा काही गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्या या काळामध्ये घडताना दिसत आहे. तो मला थोडंसं बॅलन्स व्यवस्थित करायचं आहे. या निगेटिव्ह गोष्टी जर तुमच्या आयुष्यामध्ये कोणी येत असेल, ब्लॅक गोष्टीच आहेत ह्या शक्यतो. आपल्या थर्ड पार्टी आपल्या आयुष्यात येणं म्हणजे ही ब्लॅक एनर्जीच असते. भले ती पास्ट आपला जरी असेल किंवा एखादी नवीन व्यक्ती आपल्या आयुष्यात आलेली असेल तरी सुद्धा ते ब्लॅकच आहे आपल्यासाठी, ते चांगलं नाहीये. तर तुम्हाला ते घ्यायचं नाहीये, तुम्हाला तिथं जरासं स्टॉप घ्यायचं आहे, काही गोष्टींकडे तुम्हाला लक्ष द्यायचं नाहीये. आणि दोघांमध्ये तिसरा व्यक्ती, यस मी मगाशी सांगितलं तुम्हाला, दोघांमध्ये तिसरा व्यक्ती येताना दिसत आहे. त्यामुळे तुम्हाला सतर्क करायचं आहे. गुरूंचा सल्ला घ्यायचा आहे. ज्या एखाद्या गुरूंना तुम्ही मानत असाल त्या गुरूंचा सल्ला घ्यायचा आहे, किंवा तुम्हाला बजरंगी बाण जो आहे तो तुम्हाला वाचन करायचा आहे दररोज, किंवा हे 4-5 दिवसात जर खूप त्रास होत असेल तर तुम्हाला त्या गोष्टी पाळायच्या आहेत. आळस खूप येताना दिसत आहे, कंटाळ येताना दिसत आहे, काम करण्याचं मन होत नाही. एखादा शत्रू जास्त तुम्हाला त्रास देताना दिसत आहे. हो, शत्रू तुम्हाला खूप त्रास देताना दिसत आहे. महत्त्वाचं म्हणजे तुमचा स्वभाव असा चिडचिड होणार आहे किंवा अशा काही गोष्टी तुमच्यामध्ये घडणार आहेत बोलताना किंवा काय, स्वतःहून तुम्ही शत्रुत्व निर्माण करून घेताय, अशा काही गोष्टी तुमच्यामध्ये घडताना दिसत आहेत, जेणेकरून तुमच्यामधलं शत्रुत्व वाढतंय. म्हणजे बोलण्यावर पण काही गोष्टी राहतात, त्या गोष्टी तुम्हाला पाळायच्या आहेत, जेणेकरून माझ्यावरती ह्या निगेटिव्ह गोष्टी फिरून येणार नाहीत. आणि ही चांगली व्यक्ती आहे, पण माझ्या बोलण्याने किंवा आमच्यामध्ये असं काही बोलणं झालं आणि हे माझ्यावरती शत्रुत्वाचं नियंत्रण झालं किंवा आमच्यामध्ये आता शत्रुत्व निर्माण झालं, अशा काही गोष्टी ज्या आहेत तर तुम्हाला या आठवड्यामध्ये किंवा मंगळवारच्या बुधवारच्या या अगोदरच्या ह्या 8 दिवसांमध्ये तुम्हाला ही एनर्जी बघायला मिळेल. हां, ओके, मी सांगितलेलं आहे हे सावधगिरी बाळगणे आहे. दुसरं असं आहे की मलमूत्र जे आहे, मूत्रपिंडाशयामध्ये एखादी त्रास दिसून येताना दिसत आहे. म्हणजे आपल्या प्रायव्हेट बाजूला किंवा लघवीच्या जागेला किंवा पिशवी म्हणजे आपलं गर्भाशय जे आहे तिथे सुद्धा तुम्हाला त्रास होताना दिसत आहे, किंवा गर्भाशयाचा त्रास तर इथं दिसत आहे. गर्भाशयाला सुद्धा तुम्हाला अचानकपणे त्रास होताना दिसत आहे. मूत्रपिंडाशयामध्ये सुद्धा अचानकपणे गाठ येते आहे, प्रॉब्लेम काहीतरी येत आहे. म्हणतो आपण खूप काही प्रॉब्लेम असतात, त्यामध्ये तुम्हाला मी खूप काही सांगत बसले तर व्हिडिओ खूप लॉंग होईल, पण शॉर्ट फॉर्ममध्ये मी सांगते की तुम्हाला इन्फेक्शन काहीतरी होताना दिसत आहे. तुम्हाला त्यामध्ये सुद्धा काळजी घ्यायची आहे. भगवंताचं पालन भगवंतांचं दर्शन घ्यायचं आहे, भगवंतांच्या सानिध्यात राहायचं आहे. बजरंगी बाण तुम्हाला संध्याकाळी दररोज वाचायचा आहे. आणि दुसरं असं आहे की पाणी भरपूर प्यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला जो काही उद्भवेल आजार, कोणता उद्भवेल तर गर्भाशयामध्ये म्हणा, पिशवीमध्ये म्हणा, किंवा अजूनही आजार असतात खूप काही, त्यामध्ये तुम्हाला कोणता आजार होऊ नये ह्यासाठी तुम्हाला पाणी जास्त प्यायचं आहे. हे नॉर्मल आहे, टाइमलेस आहे, थोड्या दिवसासाठी होईल. या ग्रहण काळामध्ये जर काळ सरून गेला तर नंतर व्यवस्थित सगळ्या गोष्टी होऊन जातील, इतकं टेन्शन घ्यायचं गरज नाहीये. तर अजून काही नाहीये, हे सगळी माहिती तुमच्यासाठी असणार आहे. अजून म्हणजे काय, ऑलरेडी सगळ्याच गोष्टी तुम्हाला शनी दोष असल्यामुळे सगळाच त्रास आहे. तुम्हाला खूप खूप काळजी घेण्याची गरज आहे. जास्तीत जास्त तुम्हाला म्हणजेच कुंभ राशीला आणि सिंह राशीला जास्त काळजी घेण्याची गरज आहे. श्री स्वामी समर्थ.
एनर्जी कशी वाटली मला सांगायला विसरू नका. आणि अजून काही माहिती राहिली असेल देवपूजा करायची आणि बजरंगी बाण तुम्हाला वाचायचा आहे नसेल तर तुम्हाला बजरंगी बाण तर वाचायचा असा आहे. श्री स्वामी समर्थांची ओम नमः शिवायचा जप करायचा आहे. अजून दुसरं असं आहे की महत्त्वाचं म्हणजे हे दूध वगैरे असेल, दूध आणि पाणी हे जर असं झाकून ठेवायचं, त्याच्यावरती तुळशीपत्र टाकायचं आहे आणि ते व्यवस्थित झाकून ठेवायचं आहे. आणि ऑलरेडी मी व्हिडिओ जो पोस्ट केलेला आहे त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलंच आहे की गर्भवती स्त्रियांसाठी किंवा वयस्कर जे वयोवृद्ध जे आहेत आपल्या घरामध्ये, तर त्यांच्यासाठी काही गोष्टी फॉलो करायच्या आहेत. ते सुद्धा मी ऑलरेडी चॅनलवरती पोस्ट केलेले आहे, त्यात सुद्धा तुम्ही थोडीफार माहिती बघून घ्या. श्री स्वामी समर्थ. एनर्जी कशी वाटली सांगायला मला विसरू नका. आणि काही शंका वगैरे असेल तर दिलेल्या नंबरवरती मला मेसेज करा आणि मला अजून काही शंका असेल तरी सुद्धा तुम्ही मला विचारू शकता. श्री स्वामी समर्थ.